वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ करते असं मी म्हणणार नाही, 2 दिवसांनीच व्हिडिओ करते आहे. आणि राणीच्या बागेत गेलो होतो, त्याच्यानंतर मी व्हिडिओ केलाच नाही. आज करणार असा मी विचार करते आहे. सो आज मी व्हिडिओ पूर्ण बॅक कॅमेराने शूट करते. आय डोंट नो व्हाय का, पण मी म्हटलं बॅक कॅमेराने शूट करून बघूया कसं होतं आहे ते. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये ना डे केअरचं मी भरपूर तुम्हाला सांगितलेलं आहे, तर नाईट केअरमध्ये काय करायचं ना हे मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचदा आता मी क्लायंट्स मी जेव्हा हँडल करते तेव्हा मला एवढं कळतं की 25+ मुलींना पण पिंपल्स भरपूर येत आहेत आणि मेकअप खूप सारा लावतात, त्यामुळे पिंपल्स येतात किंवा स्किन क्लीन नसते, रुटीन त्यांचं थोडंसं बिघडलं आहे, त्यामुळे जे लगेच मार्केटमध्ये अवेलेबल होतात ते प्रोडक्ट वापरतात. प्लस 35+ स्त्रियांसाठी ज्यांना पिगमेंटेशनचा त्रास आहे, टायटनिंगचा त्रास आहे, त्यांनी ते घरगुती उपाय करून कसं करायचं आहे, रिझल्ट आणायचा आहे, ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर रात्री मी ते सगळं सांगते. आता पण रात्रच आहे, नो डाऊट, बट थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगते त्यांच्यामध्ये नक्की काय करायचं आहे. सो ह्याच्या अगोदर मी आज रायाकडनं एक अभ्यास करून घेतला आहे. आणि जसं मी तुम्हाला लास्ट माझा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रायासाठी या ज्या पाट्या मागवल्या होत्या त्या ना खूप खूप फायदेशीर ठरल्या आहेत. तुम्ही बघत असाल की राया ना आता पेन्सिलने लिहायला लागला आहे. सो आता त्याला ती सवय झालेली आहे ॲक्च्युली, त्यामुळे तो मस्तपैकी आता पेन्सिलने लिहितोय. आणि ट्रस्ट मी, तुम्ही पण अजून घेतलं नसेल तर घ्या, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो हे नक्की घ्या. आणि मला वाटतं खूप वर्थ इट आहे तो अभ्यास, म्हणजे त्याच्यावरती गिरवताना पण त्याला आता इंटरेस्ट आला आहे ते करताना. सो तो खूप छान उत्तम प्रकारे करतोय. तर भेटूया थोड्या वेळाने. आता मी त्याला जेवण वगैरे भरून ठेवते आणि तुम्हाला दाखवते त्याचा पसारा. हा एवढा त्याने पसारा करून ठेवला आहे ओव्हरऑल. सो आता हा मी आवरून घेते, त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते आणि तुम्हाला नाईट रुटीन काय असावं ना ह्याच्याबद्दल माहिती देते. तोपर्यंत स्टे ट्यून विथ. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की नाईट केअरमध्ये नक्की काय केलं पाहिजे. तर जसं आता मी माझा फेस वॉश केला आहे, ठीक आहे. तर तुम्हाला नाईटमध्ये एक घरगुती उपाय म्हणजे असा, जर तुम्हाला स्किनवरती कोणतंच प्रोडक्ट सूट होत नाही आहे, तुमची स्किन एकदम हायपर सेन्सिटिव्ह आहे, तर अशा लोकांनी काय करायचं आहे, दूध असतं, कच्चं असू दे किंवा गरम केलेलं दूध असू दे, जे थंड झालंय ते दूध थोडंसं फेसला लावून ठेवायचं आहे. आणि अगदी अर्धा तास किंवा 15 मिनिटं लावून ठेवा. दूध सुकल्यानंतर ना त्याचं रूपांतर ऑइलमध्ये होतं, ड्रायनेस येतो, पण जेव्हा तुम्ही त्याला चोळून काढता तर त्याचं रूपांतर ऑइलमध्ये होतं. 1-2 मिनिटं मसाज करा आणि ते वॉश करा. फेस वॉश करू नका, फक्त पाण्याने वॉश करा. टिश्यू घ्या, टॉवेल घ्या, थोडंसं टॅप करा. पूर्ण पाणी सुकलं की झोपून जा आणि दुसऱ्या दिवशी तुमची स्किन एकदम चांगली होणार आहे. आणि हा उपाय ना आठवड्यातून 2दा केला तर तुमची स्किन एकदम टवटवीत होणार आहे. आणि हा उपाय कोणी कोणी करायचा आहे, तर ज्यांची स्किन हायपर सेन्सिटिव्ह आहे त्यांनी ते करायचंच आहे. प्लस तुमचं वय 25+ असेल किंवा 20+ असेल तेव्हा सुद्धा करू शकता. आता 30+ वाल्यांनी काय करायचंय, 30+ वाल्यांनी ना रेटिनॉल, आता जसं की मी हे फॉक्सटेलचं रेटिनॉल नाईट सिरम वापरते. आता हे रेटिनॉल नेमकं काय, तर रेटिनॉल हे सिरम आहे किंवा क्रीम आपण बोलू शकतो, ज्याच्यामध्ये तुमची जी फाईन लाईन असते, एज लाईन म्हणतो आपण त्याला, ती तुमची एज लाईन टाईटनिंग करते. तुम्हाला पिगमेंटेशन जे येणार असेल, म्हणजे समजा थोडक्यात एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जर तुम्हाला पिगमेंटेशन आज येणार आहे तर ते 4-5 दिवसावरती जाणार, म्हणजे 1 महिन्यावरती जाणार. म्हणजे जी गोष्ट आज होणार आहे तर रेटिनॉल क्रीम लावल्यामुळे ती गोष्ट धरून राहणार आणि ती जी लवकर होणार आहे ती लेट होणार. मग हे एकदम सोप्या भाषेत मी सांगितलंय. सो परत तुम्हाला ॲक्ने असतील, ॲक्ने आल्यानंतर आपल्या फेसवरती मार्क्स राहतात, ठीक आहे. आता ते मार्क्स आणि ॲक्ने छोटे छोटे स्पॉट असतात, ते पण त्याच्यामुळे कमी होतात. बरं, हे लावल्यानंतर रात्रभर झोपायचंय का, तर येस, क्रीम आहे, सिरम आहे, लावल्यानंतर रात्रभर झोपायचंय. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टार्टिंग करता तेव्हा रेटिनॉल हे फक्त दिवसातून नाही तर आठवड्यातनं 2दाच लावायचंय, फक्त 2दा लावायचंय. एकदा का तुमच्या स्किनला सवय झाली की त्याच्यानंतर तुम्हाला हे रेग्युलर बेसमध्ये वापरायचंय. पण शक्यतो मी सजेस्ट करेल की आठवड्यातून 2 दिवसच वापरा, त्याच्यावरती वापरू नका. आणि वापरलं तर एखाद दिवस ॲड करा, पण रोज रोज लावू नका, कारण जसे त्याचे डूज आहेत तसे त्याचे डोंट पण आहेत. तर रेटिनॉलचा नेमका
अर्थ आणि तो कशासाठी वापरला जातो हे मी सांगितलंय. तुमची एज लाईन टाईट करते, स्किन पोर्स टाईट होतात, त्यामुळे तुमची स्किन पण टाईट होते. पिगमेंटेशनचा जो काळ आहे तो पुढे ढकलला जातो. आणि सर्वात बेस्ट म्हणजे तुमची स्किन रात्री स्किन जेव्हा आपण झोपतो सिरम लावल्यानंतर ते सिरम तुमच्या स्किनवरती वर्क करतं, तर तुमची स्किन दुसऱ्या दिवशी एकदम तजेलदार आणि छान दिसते. तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं रेटिनॉल वापरा. जसं मी फॉक्सटेलचं वापरते, काय काय हे हायड्रेशन देतं प्लस ड्रायनेस येत नाही. तर तुम्ही सेरावेचं वापरू शकता, सेटाफिलचं वापरू शकता किंवा हायपिनचे वापरू शकता. बरेच आहेत रेटिनॉलमध्ये ब्रँड, खूप छान छान आहे. तर 30+ जर आहात तुम्ही आणि तुम्हाला कळत नाही की नाईटमध्ये कोणतं सिरम लावायचं किंवा नाईटमध्ये आपण काय लावू शकतो, तर ह्या 2च गोष्टी करत द्यायचे, बाकी काही नाही केलं तरी चालेल. मॉइश्चरायझर तर ऑब्व्हियसली आपण लावतोच, हातापायाला लावतोच, चेहऱ्याला पण लावतो, पण त्याच्यासोबत मॉइश्चरायझरनी काही होणार नाही आहे. फक्त जर तुम्हाला तुमची एज लाईन किंवा तुमचे पिगमेंटेशन नको असतील तुम्हाला वयाच्या अगोदर, तर रेटिनॉल वापरा. नाईट क्रीम जसं आपली डे क्रीम महत्त्वाची असते तशी नाईट क्रीम सुद्धा महत्त्वाची असते. तर रेटिनॉल हे काम करतं. आणि आता हे 2 उपाय, एक दूध आणि रेटिनॉल, घरगुती आणि ब्रँड, असं मी सांगितलं आहे. जर तुम्हाला हा उपाय करून रिझल्ट आला असेल तर मला नक्की सांगा. ही छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि हा नेक्स्ट डे आहे. मी ॲक्च्युली ना सकाळी व्हिडिओ करायलाच विसरली, माझ्या लक्षातच नाही, तर मी रायाचा व्हिडिओ घेणार होती. मी ठरवलं होतं, पण रात्री झोपताना असं ठरवलं होती रायाचा शाळेचा व्हिडिओ घेईन, मॉर्निंग डे म्हणजे रायाचा, पण मी तो घ्यायचाच विसरली. आणि नंतर शाळेमध्ये सोडून झाल्यानंतर मला आठवलं की रायाचा व्हिडिओ घ्यायचा होता. सो ठीक आहे, रायाला तसं पण जास्त आणायचं नाही आहे स्क्रीनवरती, नाही तर मग त्याला पण तीच सवय लागेल. आणि आतापासूनच तो हॅलो फ्रेंड्स असं सगळं करत असतो. सो येस, इट्स डे, नेक्स्ट डे आहे मॉर्निंग. आणि टवटवीत फेस, बघूया आता टवटवीत फेसवरती हा टवटवीतपणा संध्याकाळपर्यंत राहतो की नाही. सध्या माइंडमध्ये बरेच विचार वगैरे चालू आहेत, त्यामुळे थोडंसं लो वाटते, बट इट्स ओके, इट्स अ लाईफ. तर आता दिवसाची सुरुवात करूया. मी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. मेकअप मी जसं सांगितलं होतं जास्त करत नाही आहे, थोडाफारच करते आहे. सो ते मेकअप तर करणार नाही आहे, पण आता 10 वाजले ऑलमोस्ट. आणि आता आम्ही निघतो आहे कामावरती जायला. तिकडे काय काय होतं आहे, कसं कसं होतं आहे ते मी शूट करेन. तर स्टे ट्यून विथ मी. लिहिणार आया, ये चल पटकन, अजून एकदा फटाफट. त्याने नाही, त्याने पेन्सिलने, पेन्सिलने प्लीज. बरं लिहिचं. काय ते, काय आहे? ओके. बी. सो मी डायरेक्ट आत्ता सकाळच्या नंतर आत्ता ब्लॉग चालू केला आहे, कारण आम्ही कामामध्ये ना आज कामामध्ये ना भरपूर म्हणजे दिवस आमचा बिझी गेला. आणि डायरेक्ट 7:30 पावणे 8ला आम्ही फ्री झालो. आणि त्याच्यानंतर आम्हाला शूटच करायला भेटलं नाही पूर्ण ह्याच्यामध्ये. तर आता आम्ही ना रायाला घेऊन डॉक्टरकडे जाते आहे, कारण रायाच्या दोन्ही डोळे आहेत ना थोडेसे लालसर दिसत आहेत 2 दिवस झाले. आणि आता डोळ्यांची साथ आहे. सो मला ती रिस्क घ्यायची नाही आहे, तर मी त्याला त्रास होईपर्यंत वाट बघू. आणि हा बाय द वे त्याला चष्मा नाही आहे, तो गाडीवरती म्हणजे आम्ही बाईकवरती जेव्हा राऊंड मारायला जातो तेव्हा तो उभा राहतो पुढे. तर त्या हव्याचा झोताने जो त्रास होऊ नये तो टाळण्यासाठी त्याला असंच नॉर्मल आम्ही चष्मा घेतला आहे, ज्याने एक प्रोटेक्शन मिळेल डोळ्यांना म्हणून. सो त्याला तो इतका आवडतोय, तो घालतो ते आता. तर आता आम्ही निघतो, डॉक्टरांना दाखवतो, बघू डॉक्टर काय बोलतात ते.
आता फायनली रिक्षा भेटली आहे, जातो आणि बघतो काय म्हणतात टॉप. कशी